तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खुसंघ, सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आज आपण 2663 बुद्ध जयंती निमित्त जे काही आपण आजचा हा शुभ कार्यक्रम किंवा शुभ दिन बुद्ध जयंतीचा आपण सर्व मिळून संपन्न करत आहोत। खरोखर ही एक अत्यंत आनंदाची, उत्साहाची आणि एक सुखाची घटना आहे। आपण सर्वजण मिळून एकमेकाला शुभेच्छा देत आहोत, एकमेकाचं हित, कल्याण, सुख, समृद्धी याबद्दल अपेक्षा करत आहोत। मनुष्याच्या भूमीमध्ये जन्म घेतल्यामुळं आपलं हे एक नैतिक कर्तव्य आहे, जबाबदारी आहे की आपण स्वतःची काळजी घेऊन, स्वतःचं रक्षण करून, स्वतःची देखभाल करून जे आपले सभोवती असतात, चाहे ते सत्व असोत, प्राणी असोत, मनुष्य असोत, देवता असोत, दृश्य अदृश्य सर्व सत्व यांच्या प्रती आपण मंगल कामना केली पाहिजे, यांच्या प्रती आपण मैत्री भावना केली पाहिजे। ते दुःखातून कसे मुक्त होतील, आपण त्यांच्या सुखासाठी, त्याच्या समृद्धीसाठी आपलं काय योगदान लाभेल, आपण काय करावं याबद्दल आपण नेहमी चिंतन केलं पाहिजे। आपण जर चिंतन केलं की या मनुष्याच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला, मनुष्याच्या भूमीमध्ये जन्म घेणं अत्यंत कठीण आहे, दुरापास्त आहे। मनुष्याच्या भूमीमध्ये जन्म घेऊन मनुष्य खऱ्या अर्थानं बनून जीवन जगणं हे सुद्धा दुःखमय आहे। आणि चांगला मनुष्य होण्यासाठी, आदर्श मनुष्य होण्यासाठी, खऱ्या अर्थानं मानव बनण्यासाठी, मनुष्यत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यानुसार आचरण करणे हे सुद्धा कठीण आहे। अशा या दुःखाच्या, भयाच्या, भीतीच्या, चिंतेच्या वातावरणामध्ये आपण जीवन जगत आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की आजची ही अवस्था या जगामध्ये चहूकडे कोरोना व्हायरसने थैमान घातलेला आहे आणि अनेक हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत। लाखो लोक कोरोना व्हायरस बाधित झालेले आहेत। त्यांचं जीवन अत्यंत दुःखाचं, कष्टाचं, चिंतेचं आणि अत्यंत शोकाकुल आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण जीवन जगत आहोत। तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं? एक मनुष्य म्हणून आपली जबाबदारी काय आहे? आपण कशा प्रकारे एकमेकाला सांभाळावं, एकमेकाची काळजी घ्यावी, हे आपल्याला आपल्यामध्ये जे काही धम्मगुण असतात, ज्याच्यामध्ये मैत्री आहे, करुणा आहे, दया आहे, प्रेम आहे, सहानुभूती आहे, त्याग आहे, श्रद्धा आहे, आपुलकी आहे, दान प्रवृत्ती आहे, हे जे सद्गुण आपल्यामध्ये विकसित झाले, विकसित केले, तर आपण कितीही भयावह वातावरणामध्ये, भयावह परिस्थितीमध्ये
स्वतःला सांभाळून आपण इतर आपल्या मानवाला आपण सांभाळू शकतो, इतर लोकांना आपण सांभाळू शकतो. जे जे मनुष्य आहे, जे जे आपले साथी आहेत ते समदुःखी आहेत. सर्वांना समान वेदना, समान दुःख, समान चिंता, समान भय उत्पन्न होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगावं याचा सोच विचार प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आपण स्वतः अंतर्मुख झालो, माझी कृती, माझं वागणं, माझं बोलणं, माझे विचार, माझं आचरण काय मला सुख उत्पन्न करतं? माझ्यासोबत असणारे जे काही मानव आहेत, प्राणी आहेत, सत्व आहेत, काय ते माझ्यापासून सुखी आहेत? ते सुखी होऊ शकतात का? माझ्यापासून ते दुःखी तर होत नाहीत ना. असा जर आपण प्रत्येकाने विचार केला, असं जर आपण प्रत्येकानं आचरण ठेवलं, तर निश्चितच मनुष्य हा मनुष्यत्वास प्राप्त होईल. खऱ्या अर्थानं मानव बनेल. खऱ्या अर्थानं तो एक कल्याणकारी बनेल इतरांचा, आणि इतरांचं रक्षण करता बनेल. जर माणसानेच माणसाची काळजी घ्यायला सुरुवात केली, तर तेथे बाकीच्या गोष्टीची, बाकीच्या मदतीची आपल्याला कसलीही गरज भासणार नाही. काही लोक त्यांच्या विश्वासामधून, त्यांच्या विचारामधून श्रद्धा ठेवतात. आता त्यांची श्रद्धा ही श्रद्धा की अंधश्रद्धा हे त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे. अंधश्रद्धा असेल तर अशा अंधश्रद्धेपासून मुक्त असलं पाहिजे. पण जी खरी श्रद्धा आहे, ज्या श्रद्धेमुळं मनुष्य कुशल कर्म करतो, सर्व सद्गुणाची उत्पत्ती स्वतःमध्ये निर्माण करतो, आपल्या कर्मावर, आपल्या मार्गावर, आपल्या विचारावर प्रयत्नेमधून जो श्रद्धा ठेवतो, ज्याची श्रद्धा प्रयत्नयुक्त असते, अशी श्रद्धा त्या माणसाला खऱ्या अर्थानं माणूस बनवते. आणि मनुष्य म्हणून त्याच्या अंगी हे सद्गुण असलेच पाहिजे. ज्याला आपण मनुष्याचे आर्यधन म्हणतो, हे मनुष्याचे आर्यधन जर या माणसामध्ये विकसित झाले, तर तो मनुष्य या जगासाठी कल्याण मित्र बनतो, गुरु बनतो, हितचिंतक बनतो, रक्षणकर्ता बनतो, मदतगार बनतो, गुरु बनतो, आणि सर्वांना दुःखापासून, अज्ञानापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. तर भगवान बुद्धांनी जे काही आर्यधन मनुष्यासाठी सांगितलेलं आहे, या आर्यधनाची निर्मिती माणसामध्ये झाली पाहिजे, विकसित झाली पाहिजे, ती केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे काही आर्यधन आहेत, तर ते आपण भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार आज बघत आहोत. पहिलं आहे, मनुष्य शीलवान असला पाहिजे. मनुष्य शीलवान असेल तर या शीलामुळं त्याच्यामध्ये सर्व सद्गुणाची उत्पत्ती होते. मनुष्य शीलवान असला पाहिजे, सदाचारी असला पाहिजे. शील असेल तर त्याच्यामध्ये त्यागाची भावना उत्पन्न होते, मैत्रीची भावना उत्पन्न होते, त्याच्यामध्ये सदाचार उत्पन्न होतो, आणि तो कोणतेही वाईट कर्म, अकुशल कर्म करण्यापासून प्रवृत्त होतो, सदाचारी बनतो, आपल्या जीवनाचा आदर्श उत्पन्न करतो. तर शील त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यामध्ये दान प्रवृत्ती असली पाहिजे. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यासोबत आपण शेअर केलं पाहिजे, त्याला दिलं पाहिजे, त्याला आपल्या धनाचा, आपल्या संपत्तीचा
उपयोग झाला पाहिजे, त्याचं दुःख निवारण झालं पाहिजे. आणि त्याचं दुःख निवारण करण्यासाठी, त्याच्या सुखामध्ये वृद्धी करण्यासाठी आपण आपलं धन उपयोगी आणलं पाहिजे. तर आपण दान प्रवृत्ती ठेवली पाहिजे. दानामुळं माणसं जोडल्या जातात. दानामुळं माणसं एका ठिकाणी येतात. दानामुळं माणसं एखाद्या अर्थानं माणसं बनून मनुष्यत्व, माणुसकी ते जोपासतात. घेणं सगळ्यांना माहिती आहे, पण देणं सगळ्यांनाच माहिती नसतं. कमीच लोक देत असतात. घेणारे जास्त असतात, देणारे कमी असतात. मागणारे जास्त असतात, देणारे कमी असतात. तर आपण मागणाऱ्यापैकी न होताना देणाऱ्यापैकी एक व्हावं, की जेणेकरून आपल्याला स्वतःचा अभिमान वाटेल, स्वतःचा एक विश्वास वाटेल, स्वतःचं एक महत्त्व वाटेल आणि इतरांनाही आपल्याबद्दल महत्त्व वाटेल. आपल्यामध्ये असलेल्या सद्गुणाची ओळख त्यांना होईल. ते माणसं आपल्यासोबत जोडल्या जातात. तर इथे जे जे गरजू आहेत, ज्यांना ज्यांना आपण काही देऊ शकतो, तर अशा गोष्टी आपण अवश्य त्यांना दिल्या पाहिजे. त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. कोणत्या अर्थाने मदत करता तुम्ही? शब्दामधून, कृतीमधून, तुमच्या श्रमामधून, तुमच्या त्यागामधून, तुमच्या दानामधून, त्या प्रकारचं तुम्ही मदत त्या माणसाला करू शकता. तर तुम्ही दानी असलं पाहिजे, शीलवान असलं पाहिजे, दानी असलं पाहिजे. दानी असतील तर त्यांची कीर्ती ही नेहमी पसरत असते. दानी असतील तर ते सर्व जगाचे कल्याणकारी असू शकतात. माणसामध्ये सम्यक प्रयत्न असले पाहिजे. सम्यक प्रयत्न असतील तर जे योग्य काम आहे तेच तो करतो. अनुचित काम करत नाही. त्याच्यापासून जे काही दुःख उत्पन्न होतं, टेन्शन उत्पन्न होतं, त्यापासून तो स्वतःची सुटका करून घेतो आणि इतरांना तो उपद्रवी होत नाही. म्हणून मनुष्य हा प्रयत्नवादी असला पाहिजे. मनुष्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा असेल तर तो मनुष्य नीतिमत्तेचं पालन करतो, दानधर्म करतो, चांगल्या मार्गाचं आचरण करतो, वाईट मार्गाला जात नाही. वाईट मार्गाला जाऊन स्वतःला उपद्रवी ठरत नाही, इतरांना उपद्रवी ठरत नाही. तो कुशल मार्गाला जातो आणि इतरांचंही कल्याण करतो. माणसामध्ये हिरी असली पाहिजे. म्हणजे वाईट गोष्ट करण्यापासून त्याला लाज लज्जा उत्पन्न झाली पाहिजे. त्या वाईट गोष्टीचं फळ वाईट असतं, त्याचे दुसरे परिणाम होतात. त्याच्यापासून आपल्याला दुःख उत्पन्न होतं, दुसऱ्यांनाही दुःख उत्पन्न होतं, संकट उत्पन्न होतात. सगळ्याचं जीवन संकटामध्ये उत्पन्न होऊ शकतं. संकट निर्माण होतात सर्वांच्या जीवनामध्ये. तर अशासाठी एक मनुष्य म्हणून त्या माणसामध्ये हिरी हा एक सद्गुण असला पाहिजे. उत्तप्पा म्हणजे वाईट गोष्ट केल्यानंतर जे काही वाईट फळं उत्पन्न होतात, वाईट गोष्टी उत्पन्न होतात, त्याच्यापासून वाटणारी भीती, म्हणजे वाईट कर्म केल्यापासून वाटणारी भीती ही त्याला असली पाहिजे. नाही तर काही माणसं एकदम निर्लज्जपणे निर्लज्जपणे निदृढ होऊन कोणतेही वाईट कर्म करतात. हिंसा करतात, हत्या करतात, चोरी करतात, व्यभिचार करतात, वाईट व्यसनं जोपासतात. शीलाचं कोणतेही पालन करत नाही आणि त्यांना ते पालन न केलं तरी त्यांना भीती वाटत नाही. तर मनुष्य म्हणून हे दोन गुण तर त्याच्यामध्ये अवश्य असले पाहिजेत, हिरे आणि उत्तप्पा. त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे, त्याच्यामध्ये शील असलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्याग असला पाहिजे, त्याच्यामध्ये सम्यक प्रयत्न असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये प्रज्ञा असली पाहिजे. प्रज्ञा ही ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून असते. जशा प्रकारे मनुष्य कुशल कर्म करेल, त्याचा अनुभव घेईल, अधिष्ठान करेल, संकल्प करेल, वाईट गोष्टी त्यागण्याचा प्रयत्न करेल, तशी त्याच्या जीवनामधले दुःख, संकट, धोकं हे हळूहळू नाहीसे होतात आणि तो सम्यक प्रयत्न करून त्या ठिकाणी चांगले कर्म करून तो स्वतःला कुशल मार्गावरती ठेवतो आणि इतरांना पण कुशल मार्गावरती ठेवतो. तर अशा प्रकारे माणसामध्ये या सद्गुणाची विकसित
विकसित अवस्था निर्माण झाली, विकसित हे गुण झाले, तर तो मनुष्य निश्चितच कल्याण करतो. आता याचं भारतीय इतिहासामध्ये सगळ्यात मोठं आणि अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सम्राट अशोकाच्या नंतर या भारतीय इतिहासामध्ये बौद्ध धर्माचं पुनर्स्थापन करण्याचं महान कार्य, ज्यांना आपण बोधिसत्व म्हणतो किंवा भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतो किंवा समाज उद्धारक म्हणतो किंवा दलित उद्धारक म्हणतो, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय भूमीमध्ये अनेक धर्म, अनेक वर्ण, अनेक जाती, अनेक संप्रदाय, अनेक प्रांत, प्रत्येक प्रांताची वेगळी वेगळी संस्कृती, या सगळ्या या वातावरणामध्ये या भारतीय समाजाला एक सम्यक मार्ग दाखवून त्यांच्या उद्धाराचा, कल्याणाचा मार्ग दाखविणे ही खूप मोठा एक आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं. आणि एक महामानव, सम्यक दृष्टीचा एक महान गुरु, एक महान नेता म्हणता येईल. तर अशा महान नेत्याने या भारतीय समाजाचं, भारतीय परिस्थितीचं अवलोकन करून भारताच्याच भूमीमध्ये विकसित झालेला बौद्ध धम्म या सर्व लोकांना दिला. आणि सम्राट अशोकाच्या नंतर सम्राट अशोकाने जे आपल्या कृतीमधून जो धडा घेतला, आपल्या कृतीमधून जे त्यांनी अनुभवलं आणि शेवटी रक्तरंजित क्रांती करून साम्राज्य मिळवलं, सम्राटपद मिळवलं, ते त्यांनी आपल्या शक्तीच्या जोरावर, आपल्या मनगटाच्या जोरावर आणि सम्राट बनून एक भारतीय इतिहासामध्ये एक त्यांनी इतिहास निर्माण केला, जम्बूद्वीप निर्माण केला. हा त्यांचा एक खूप मोठा एक पराक्रम म्हणता येईल. या पराक्रमाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक मोठा पराक्रम केला, आणि तो म्हणजे सम्राट अशोकाने रक्तरंजित क्रांती केली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तविहीन, रक्ताचा एकही बूंद किंवा रक्ताचा एकही थेंब या भारतभूमीवरती न पडू देता एक महान अशी धार्मिक, सामाजिक, वैचारिक क्रांती केली. आणि जे काही पीडित, दलित, हजारो वर्षापासून वर्णव्यवस्थेमध्ये, गुलामीमध्ये पिचत पडलेले जे काही लोक होते, त्यांना एक मनुष्याचं जीवन, नवीन धम्म शिक्षा देऊन, अत्यंत वैचारिक बाबीमधून, अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकवण देऊन त्यांनी या सर्व पददलित जे लोक होते किंवा जे काही खालच्या वर्णाचे किंवा पिडलेले, ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला होता, अशा लोकांना नवीन जीवन जगण्याची दिशा, नवीन जीवन जगण्याचा मार्ग बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांना बाबासाहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे जे उपकार आहेत, बाबासाहेबांचं जे काही क्रांती आहे, ही भारतीय इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिल्या जावी अशी ही त्यांची क्रांती आहे. कदाचित एखाद्या कोणत्याही नेत्याला रक्तरंजित क्रांती न घडविता रक्तविहीन क्रांती अशी कोणालाही जमली नसती.
एवढी मोठी क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा मार्ग, बुद्धाची शिकवण अंगीकार करून मोठ्या हिमतीनं, मोठ्या कौशल्याने या भारतीय समाजाला दिलेली आहे. आणि त्याचा प्रभाव असा झालेला आहे की या भारतीय समाजामध्ये किंवा भारत देशामध्ये जे काही एकता नांदत आहे, जे काही भारतीय अखंडता नांदत आहे, जे काही धार्मिक सहिष्णुता नांदत आहे, जे काही मानवता नांदत आहे किंवा जे काही एक बंधुत्व नांदत आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महान उपकार आहे. कदाचित बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रतिशोध घेण्याची भावना उत्पन्न झाली असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्ताची जी हयात जे भारतीय संविधान आहे त्याचं स्वरूप कदाचित वेगळंच असतं. पण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून या भारतीय समाजाला समान कायदा, समान स्वातंत्र्य, समान अधिकार, समान सन्मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे मिळालेला आहे. आणि म्हणून आज भारत हा भारत आहे. अन्यथा एवढी चांगली राज्यघटना, संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं नसतं तर आज हा भारत अखंडित असता किंवा नाही याबद्दल शंका निर्माण झाली असती. आणि निश्चितच जे काही आपण आजूबाजूचे देश बघतो त्यांच्यामध्ये जे काही अराजकता आहे, त्यांच्यामध्ये जे काही धार्मिक द्वंद्व आहे, वैचारिक एक असंतुलन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी भारताच्या भूमीमध्ये निर्माण झाल्या असत्या आणि भारत हा भारत राहिला नसता. ततः आता तर हिंदुस्थान त्याला म्हणलं जातं, पण हिंदुस्थान न राहताना आणखी कोणता स्थान झाला असता तो, आणि तो त्याची शक्ल झाली असते, तुकडे तुकडे झाले असते. पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा विचार करून, त्याचा स्वीकार करून अशांततेचा जो मार्ग आहे तो बदलवण्याचा या भारतभूमीमध्ये त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. आणि म्हणून बाबासाहेबांनी शांतीचा मार्ग, भगवान बुद्धाचा धम्म, त्यामध्ये असलेली मानवता, त्यामध्ये असलेला मानवतावाद, त्यामध्ये असलेली माणुसकी, त्यामध्ये असलेलं प्रेम, त्यामध्ये असलेलं बंधुत्व, त्यामध्ये असलेलं स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, बुद्धी स्वातंत्र्य, या खऱ्या अर्थानं मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही स्वातंत्र्याचं जे काही परिभाषा आहे, जी स्वातंत्र्याची गरज आहे, या सर्व स्वातंत्र्याची पूर्तता भारतीय संविधानाने या भारतीय लोकांना दिलेली आहे. आणि ती मोठी बाबासाहेबांची देण या भारतभूमीला आहे. आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध धर्म तो जोपासलाच, तो मजबूतही केला. अशा विषम परिस्थितीमध्ये, अशा विषम अवस्थेमध्ये, अशा विषम वातावरणामध्ये त्याला मजबूतही केलं. आणि भारताची अखंडता, भारताचं बंधुत्व, भारताचं स्वातंत्र्य, भारताची एकता राखण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा आधार घेऊन या ठिकाणी सर्वजण कसे सुखी राहतील, आनंदी राहतील, कसे बंधुत्वाने राहतील, सर्वांना कसा समान न्याय हक्क मिळेल, सर्वांना कसं स्वातंत्र्य मिळेल आणि सर्वजण कसे सहानुभूतीने राहतील, यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून अत्यंत बुद्धाच्या विचाराने, बुद्धाच्या मैत्रीने, बुद्धाच्या नीतिमत्तेनं, बुद्धाच्या प्रज्ञेनं भारतीय घटना लिहून भारतीय लोकांसाठी ही अशा प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, खरे समाज सुधारक, खरे समतावादी, खरे मानवतावादी
या भारतीय समाजाचे महान गुरु, महान नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतभूमीमध्ये जन्म घेऊन भारतभूमीला पुनीत केलेला आहे। असे महामानव भारतीय समाजामध्ये निर्माण व्हावेत की जेणेकरून भारतीय समाजामध्ये जी काही धर्माच्या नावाने, जातीयतेच्या नावाने, वर्णाच्या नावाने, संस्कृतीच्या नावाने जी काही दुही आहे, जे काही मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत, तर अशावरती मात करण्यासाठी, समाजाला योग्य दिशा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांसारखे महाप्रकांड पंडित, महामानव उत्पन्न व्हावेत की जेणेकरून ते सर्व समाजाची सेवा करतील, देशाची सेवा करतील आणि खऱ्या अर्थानं बुद्धाचा समतावादी, मानवतावादी, मनुष्यत्वाला जोपासणारा, मनुष्यत्वाला प्रबल करणारा अशी शिकवण आचरणात आणून खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करणारा डॉक्टर बाबासाहेबांसारखा महापुरुष निर्माण व्हावा आणि खरोखर तुमचं सर्वांचं हे महापुण्यकर्म आहे। तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांसारखे महागुरू भेटले, महापंडित भेटले, महामानव भेटले की जेणेकरून या भारतीय संविधानाच्या माध्यमाने भारतीय समाजातील सर्व लोक सुखाने, आनंदाने आणि गोविंदाने नांदत आहेत, एकमेकाचा आदर करत आहेत, एकमेकाला मदत करत आहेत। तर अशी घटना सर्व लोकांचं कल्याण करू शकते आणि अशी घटना निर्माण करण्यासाठी असे समाजाला योग्य दिशा देणारे महामानव निर्माण व्हावेत की जेणेकरून भारतीय भूमीमध्ये जो बुद्धाचा मानवतावादी, महाकल्याणकारी, सर्व जगाला दुःखापासून मुक्त करणारा धम्म जो बुद्धाने प्रसारित केला, त्या बुद्धाच्या धम्माला समर्पित होणारे महामानव उत्पन्न व्हावेत, हीच एक सर्वांच्याबद्दल सदिच्छा आणि अपेक्षा आहे। आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण या समाजावर, या सर्व भारतीय मानवावरतीच नव्हे तर जगातील सर्व मानवावरती आहेत असं मी म्हणू इच्छितो। त्याचं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये अनेक धर्माचा अभ्यास करून योग्य तो धम्म निवडला की जो धम्म सर्व जगाला अत्यंत उपयोगाचा आहे, तारणारा आहे, कल्याण करणारा आहे आणि दुःखापासून मुक्त करणारा आहे, सुखाकडे नेणारा आहे। तर आपण सर्वांनी प्रवचन ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।